येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्या येथील श्रीराम मंदिरात नेत्रदीपक असा रामलल्लांच्या मूर्तींच्या प्रतिष्ठापना दिवसाला बरोबर 1 वर्ष पूर्ण होत आहे। अयोध्येतील हे राम मंदिर म्हणजे समस्त भारतवर्षासाठी सुखद स्वप्नपूर्ती आहे। या अद्भुत सोहळ्याची आठवण चिरकाल राहावी यासाठी सकल हिंदू समाज आणि अक्षय प्रतिष्ठान दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने स्मृती सेतू ही व्याख्यानमाला आयोजित केली आहे। अयोध्येतील या संस्मरणीय सोहळ्याच्या वर्षपूर्तीचे औचित्य साधून दिनांक 21 आणि 22 जानेवारी रोजी भारतीय जनता पक्षातर्फे दापोलीतील केळसकर नाका येथे स्मृती सेतू ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलेली आहे, असे समाज माध्यमांशी बोलताना आयोजकांनी विशद केले आहे। व्याख्याते श्री आशिष भरतवंशी हे उपस्थितांना संबोधित करणार आहेत। यामध्ये बटेथे इसलिए कठेथे आणि उजवे खलनायक डावे खलनायक रावण आणि कर्ण असे विषय असणार आहेत। हे व्याख्यानमालेचे पहिलेच वर्ष आहे। वेगळे विषय समजून घेण्यासाठी आणि आपल्या विचारांना एक नवीन दिशा देण्यासाठी या व्याख्यानमालेत सर्वांनी सहकुटुंब उपस्थित राहावे असे समस्त दापोलीकरांना आयोजकांनी आवाहन केले आहे। सायंकाळी 7 ते 8 या वेळेत केळसकर नाका दापोली येथे हा कार्यक्रम होणार आहे। पहिल्याच वर्षी आशिष भरतवंशी यांच्यासारखे सुप्रसिद्ध व्याख्याते या व्याख्यानमालेच्या आयोजनास लाभले आहेत, हा पण एक महत्त्वपूर्ण योगायोग आहे। या व्याख्यानमालेचे हे पहिलेच वर्ष असून यापुढे प्रतिवर्षी याच दिवशी म्हणजे 21 आणि 22 जानेवारी रोजी म्हणजे अयोध्येतील श्रीराम लल्लांच्या प्राणप्रतिष्ठा स्मृती दिनाच्या दिवशी या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आलेले आहे। त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी श्री रामलल्लांच्या महाआरतीने या व्याख्यानमालेला आरंभ होईल, असे प्रसार माध्यमांशी बोलताना आयोजकांनी सांगितले आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी देवेंद्र मोरे, मुंबई। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।